हाय फ्रेंड्स, अन्नपूर्णास रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला छान अशी रेसिपी घेऊन आले आहे डाळबट्टी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे। आता ती आपण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। डाळीतलं पाणी आपण आता काढून घेऊया। डाळीतलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण एका कुकरच्या भांड्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊयात। दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आता मी त्यात पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि 2 पळ्या तेल घालून पाण्याला छान अशी उकळी काढून आणलेली आहे। आता आपण ती धुवून घेतलेली डाळ त्यात घालून घेऊयात आणि या कुकरच्या भांड्याला झाकण लावून घेऊयात। झाकण लावून घेतलेले आहे। आता आपण याच्या 3 शिट्ट्या होऊ देऊयात। आपण आता पुढची तयारी करूयात। त्यासाठी मी एका परातीत 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण या पाण्यात पाव चमचा हळद घालून घेणार आहोत। आता ही हळद आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत। हळद आपली व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे। आता आपण यात अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्यावर 1 चमचा हातावर ओवा क्रश करून घालून घेणार आहोत। ओवा चांगला क्रश करून घातलेला आहे। आता आपण यात 1 चमचा जिरा घेणार आहोत। तो देखील हातावर क्रश करून त्यात घालणार आहोत। आता आपण यात अर्धा वाटी रवा घालणार आहोत। रवा घालून तो हाताने व्यवस्थित असा पाण्यात मिक्स करून घेणार आहोत। रवा असा व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे आपल्याला। रवा आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण यात 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत। 1 वाटी मी घातलेला आहे, आता दुसरी वाटी घालते। आता आपण यात अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेणार आहोत। बेसन पीठ घालून आता आपण 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे, ते देखील यात घालून घेणार आहोत। आणि हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित असं मिक्स केल्यावर आपण याचा एक उंडा तयार करणार आहोत। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याचा उंडा मळून घेऊयात। उंडा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असा आपण एक उंडा मळून घेतलेला आहे। आता आपण बट्ट्या लाटून घेऊयात। त्यासाठी मी पोलपाटाला तेल लावून घेतलेलं आहे। आता या पोलपाटावर एक गोळा घेणार आहोत उंड्याचा आणि तो पिठात आपण व्यवस्थित असा लाटून घेणार आहोत। तुम्ही तेलात देखील लाटू शकता, मी पिठात लाटते। आता हा आपण जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशी या गोळ्याची एक चपाती लाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली चपाती अशी व्यवस्थित अशी लाटून तयार आहे। आता मी यावर तेल लावून घेणार आहे। आपण सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे। आता आपण त्याची एक
इकडनं एक घडी घालणार आहोत आणि त्या समोरनं एक घडी घालणार आहोत. त्याच्यावर पण आपण तेल लावून घेणार आहोत आणि डबल त्याची घडी घालणार आहोत. त्याच्यावर पण तेल लावून घेणार आहोत आणि असा एक रोल तयार करणार आहोत. आता आपला रोल तयार आहे. याचा असा एक गोळा करून घेऊयात. व्यवस्थित असा आपला गोळा तयार आहे. याचप्रमाणे आपण सगळे गोळे तयार करून घेऊयात. गोळे आपले तयार आहेत. मी एका इडलीच्या भांड्यात यात 1 ग्लास पाणी घालून उकळी येईपर्यंत ठेवलेलं होतं. त्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण केलेले गोळे यात वाफ काढून घेऊयात. याला आपण आता झाकण लावून घेऊयात आणि 20 ते 25 मिनिटांसाठी ठेवून देऊयात. आता आपण डाळीची तयारी करूया. कुकरच्या आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. ही थोडीशी आपण पळीने अशी एकत्र करून घेणार आहोत. आता आपण डाळीला फोडणी देऊयात. त्यासाठी मी एका कढाईत 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. यात आता अर्धा चमचा मोहरे घालणार आहोत. अर्धे चमचे जिरा छान असं तडतडून देणार आहोत. आता आपण यात लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या ठेचून देखील घालणार आहोत. या बी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. लसूण आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आता मी यात 1 कांदा बारीक कट करून घातलेला आहे. आता कांदा देखील व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. आता मी यात 15 ते 20 पानं कढीपत्त्याचे घातले आहेत. ते देखील आपण यात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कांद्याला 5 मिनिटं असंच परतून घेऊयात. कांद्याला आपला सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटोलाही छान असं मिक्स करून घेऊयात. टोमॅटो आता लवकर असा आपल्याला त्यात मीठ घालून घेणार आहोत. अर्धा चमचा आपण वरणात मीठ घातलेलं आहे. त्यासाठी आपण थोडंच मीठ घालून घेऊयात. टोमॅटो देखील आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आता आपण यात पाव चमचा हळद घालूयात. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूयात. 1 चमचा सुहाना मसाला घालून घेऊयात आणि 1 चमचा आपला घरचा मसाला आणि आता 1 चमचा यात लाल तिखट देखील घालून घेणार आहोत. व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असा आपला परतून झालेला आहे सगळे मसाले. आता आपण यात जी आपण डाळ शिजून घेतली होती ती घालून घेऊयात. आपण यात डाळ घालून घेतलेली आहे. आता आपण यात आपल्या गरजेनुसार पाणी घालून घेऊयात. पाणी घालून घेतलेलं आहे. आता याला एक छान अशी उकळी आणून घेऊयात. उकळी पण आलेली आहे. आता आपण यावर छान अशी मस्त कोथिंबीर टाकूयात आणि आपलं वरण मस्त असं रेडी आहे. आता आपण आपल्या डाळभट्ट्यांकडे जाऊयात. 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. आपल्या डाळभट्ट्या छान अशा वाफवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता. आपण चेक करूयात. तुम्ही बघू शकता चाकूला एकही कण लागलेला नाही आहे. आता आपण या
काढून घेऊयात. सगळ्या डाळबट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत. आता याला आपण कट करून घेऊयात. कट करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे लेयर सुटलेले आहेत आपल्या बट्टीला. आता याचप्रमाणे सगळ्या बट्ट्या कट करून घेऊयात. आपल्या सगळ्या बट्ट्या कट करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता सगळ्यांना असे मस्त असे लेयर सुटलेले आहेत. आता आपण हे तळून घेऊयात. त्यासाठी मी एका कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल मस्त असं गरम झालेलं आहे. आता आपण यात जेवढ्या बसतील तेवढ्या डाळबट्ट्या घालून घेऊयात आणि व्यवस्थित अशा तळून घेऊयात. गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे. आता आपण याला पलटून घेऊयात. आता या बट्ट्यांना आपण लालसर कलर येईपर्यंत तळून घेऊयात. आपल्या बट्ट्यांना लालसर कलर आलेला आहे. आपण आता या बट्ट्या सगळ्या काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता याला छान असे लेयर्स पण सुटलेले दिसत आहेत. याचप्रमाणे आपण सगळ्या बट्ट्या तळून घेऊयात. चला तर मग सर्व करूयात. तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या बट्ट्या, वरण, त्यासोबत लोणचं, कांदा असा रेडी आहे. डाळबट्टी नक्की करून पहा आणि लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करायला विसरू नका. थँक्यू.